बघा विद्यार्थी मित्रांनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. चला बघा, ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो GR आता आला आहे. तर बघा, हा GRचं नमुना प्रिंट आहे. बघा, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SEBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. म्हणजे आता 50% नाही तर तो पूर्ण 100% लाभ होणार, म्हणजे काही शुल्क द्यावे लागणार नाही. महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. बघा, GR कोणत्या दिवसचा आहे तर 8 जुलै 2024ला हा GR आहे. तर बघा, महत्त्वाचा आहे. चला तर बघूया, मोफत शिक्षण शासन निर्णय काय, GR मध्ये काय काय अपडेट आहे ते सर्व आपण याच्यात बघूया. मुलींना मिळणार 100% सवलत, कोण कोण पात्र असणार, फायदा काय आहे, पात्रता निकष, हे सर्व GRची PDF हे सर्व आपण व्यवस्थित बघूया. चला तर कोणते कोणते कागदपत्रे वगैरे, निवड प्रक्रिया आणि फॉर्म तसेच स्कॉलरशिप फॉर्म हे सर्व आपण याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे लेक्चर हे शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरची नेक्स्ट अपडेटसुद्धा याच्यावर तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर चला बघूया. बघा, प्रथम मुलींना मिळणार 100% सवलत. तर बघा, या योजनेअंतर्गत मुलींना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, इतर मागास बहुजन तसेच कल्याण विभागीय विभागाकडून सध्या 3 देणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे 50% लाभ ऐवजी आता 100% लाभ देण्यात येणार आहे. बघा, तर कोणत्या कोणत्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, तर कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना, तर वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणारे मुली, 8 लाख म्हणजे भरपूर झाले. सध्या तर 1-1.5 लाख 2 लाखाचा GR निघतोय, पण 8 लाख मुलींसाठी भरपूर झाले. तर तेवढं तर त्यांच्या वडिलांचे उत्पन्न असू शकतेच. अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या मुलींना मिळणार आहे. तर बघा, योजनेचे नाव मुलींना मोफत शिक्षण योजना. सुरू केले कुठे तर महाराष्ट्र शासनाकडून. कधी सुरू झाले तर 27 जून 2024 पासूनची योजना आहे. काढली होती तेव्हा, आता त्याचा GR आलाय, GR लागू झालाय. बघा, संबंधित विभाग उच्च तंत्र शिक्षण विभाग. वर्ष कोणते आहे तर 2024. लाभार्थी राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील मुली. तर कोण आहे लाभार्थी? राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील मुली. गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे. आणि फायदा काय तर वैद्यकीय, तांत्रिक आणि अभियांत्रिकी यासारख्या 800+ अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळणार मुलींना, हा याचा फायदा आहे. आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पण राहणार. तर बघा, पात्रता निकष. महाराष्ट्र राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे. बघा, मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे मूळ महाराष्ट्र राज्यातील असणे अनिवार्य आहे, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागणार. या योजनेचा लाभ राज्यातील मुलींनाच मिळणार, म्हणजे महाराष्ट्रात राज्यातील मुलींनाच, अदर राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. बघा, महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच मिळणार, लक्षात ठेवा. आणि रहिवासी असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे. तर काय क्रायटेरिया? उत्पन्नाचा 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न. नेक्स्ट बघा, मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजे कोणी पण लाभ घेऊ शकतो, वयोमर्यादा निश्चित नाही आहे मुलींसाठी. बघा, नेक्स्ट बघा, काय पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जी पण महिला किंवा मुलगी
म्हणजे ज्याचं वय पण भरपूर आहे पण त्यांना शिकायचं आहे, इच्छा आहे, तर त्या पण याच्यासाठी अप्लाय करू शकतात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासन GR मध्ये काय PDF मध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया. तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी आर्थिक मदत जाहीर केली नाही, परंतु राज्य सरकारने महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2000 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. तर किती बजेट जाहीर केले महाराष्ट्र सरकारने? 2000 कोटी रुपयांचे, ज्याद्वारे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येईल, शिक्षणाची संधी त्यांना मिळेल. नेक्स्ट बघा, आदेशातील ठळक बाबी काय GR मधील, GR PDF मधील ठळक बाबी बघूया. तर बघा, राज्यात व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण 36%, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास व मत्स्यपालन विभागासाठी आदेश लागू. 36%च मुलींचे प्रमाण असल्यामुळे हे सर्व या क्षेत्रात त्यांनी भाग घ्यावा किंवा त्यांचे याच्यात प्रमाण वाढावे याच्यासाठी सुद्धा ही योजना लागू करण्यात आली किंवा ह्या योजनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नेक्स्ट बघा, शासकीय अनुदानित, अशासकीय, अंशतः अनुदानित, कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठ, खाजगी अभिमत व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत. बघा, सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण सुद्धा मुलींना मोफत आहे. सार्वजनिक अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून स्वयंअर्थसहाय्यित, खाजगी अभिमत व म्हणजे खाजगी शाळांना नाही मिळणार, जे गव्हर्नमेंटचे आहे त्यांनाच मिळणार, हे याच्यातून दिसून येते. 8 लाख उत्पन्नाचा क्रायटेरिया ठेवला आहे. आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित, पूर्वीपासून प्रवेशित अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार. दरवर्षी बघा, 906.5 कोटीचा भार शासन उचलणार. तर किती कोटीचा भार उचलणार शासन? बघा, एक्झामच्या दृष्टीने सुद्धा हे क्वेश्चन महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत वाचा. जे कोणी एक्झामची तयारी करत असेल त्यांनी सुद्धा. अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार यात. तर महिला व बाल विकास विभागाकडील अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ यातून मिळणार. आवश्यक कागदपत्रे बघा, आता अर्जदाराचे आधार कार्ड, बघा अर्जदाराचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, आय प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचं, मागील वर्ग, गुणपत्रिका, TC, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो. तर एवढे हे कागदपत्र लागणार, आवश्यक कागदपत्रे. निवड प्रक्रिया बघा, राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलींना मोफत शिक्षण सुरू केले, जेणेकरून लाभार्थी महिलांची निवड ही महिलांची आर्थिक स्थिती आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न याच्या आधारे केले जाणार. म्हणजे उत्पन्नाचा क्रायटेरिया याच्यानुसारही त्या मुलींची त्यात निवड केली जाणार. म्हणजे वार्षिक उत्पन्न हे अत्यंत आवश्यक आहे. बघा, अर्ज प्रक्रिया कशी राहणार. महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर त्यांना वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. बघा, जुलै महिन्यात म्हणजे याच महिन्यापासून सुरू झालेली आहे. आता कधी पण त्याची तारीख डिक्लेअर होणार. राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या योजनेअंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेशपत्रासोबतच वर नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतील. म्हणजे आता वेगळा फॉर्म भरायची आवश्यकता लागणार नाही. जेव्हा तुमची ॲडमिशन करायला तुम्ही जाल तेव्हाच तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट द्यावे लागणार. त्याच्यानुसार तुमची त्यात म्हणजे पात्रता बसली त्यात तुमचं निवड होऊन जाणार. मुलींच्या निवड प्रक्रियेनंतर सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाईल.
विचारण्यासाठी प्रश्न बघा. याच्यावर काय काय प्रश्न बनते. मुलींना मोफत शिक्षण योजना केव्हा आणि कोणी सुरू केली? तर बघा, केव्हा सुरू झाली? 27 जून 2024ला सुरू झाली. महाराष्ट्र शासनाने सुरू केली मुलींना मोफत शिक्षण योजना. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात मुलींना शिक्षण योजना का लाभ कैसे प्राप्त होगा? तर महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाचा लाभ उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार. तर कोणाला मिळणार? तर फक्त मुलींना मिळणार. मुलींना मोफत शिक्षण योजना का क्या लाभ आहे? तर काय लाभ असणार मुलींना? उच्च शिक्षणाचा. मुलींना मोफत शिक्षण योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच राज्यातील मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. त्यामुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी एक प्रकारचं साधन त्यांचं पूर्ण होते. किंवा विवाहानंतर ज्या मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाही किंवा त्यांचं शिक्षण थांबवले जाते, यात फी नाही, काही नाही, त्याच्यामुळे ते आपण आपलं शिक्षण करू शकतात. मुलींना मोफत शिक्षण योजना केव्हा आणि कोणी सुरू केली? तर ते आपण आताच बघितलंय. तर बघा, शिक्षण योजनेचा लाभ कैसे प्राप्त करे? तर मोफत शिक्षण योजनेत मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. त्यामुळे मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. मोफत कोणत्या मुली पात्र असतील? तर ते पण आपण बघितले. उत्पन्नाचा क्रायटेरिया त्यांनी ठेवला बजेट 2000 कोटी. बघा, मुलींच्या मोफत शिक्षणाचा GR निघाला. EWS, OBC व ESBC प्रवर्गातील मुलींना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी मिळणार. बघा, सोलापूरमध्ये बहुचर्चित मुलींना मोफत शिक्षण ही घोषणा करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग. बघा, तुम्ही नीट वाचा. माझ्याकडून जरी सुटलं तर तुम्ही व्यवस्थित वाचा. ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे ते. मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित केला होता? अन्य प्रवर्गातील मुलींचे काय असं, म्हणजे बघा ना, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यांना त्यात फॉर्म भरता येणार आणि ज्यांचं उत्पन्न थोडं काय जास्त असलं त्या मुलींना यात अपात्र ठरवण्यात येतील. त्याच्यामुळे त्यांचं काय, तर सर्व मुली, तर सरसकट सर्व मुली असं पण त्यांना विचारण्यात येत आहे. तर बघा, मराठा आरक्षण व सुविधा मित्रमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले. बघा, आई वडील यांचं एकत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार EWS विद्यार्थ्यांना, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतले जाणार नाही. काय म्हणतात? जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे त्यांचं वेगवेगळं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे ठरवण्यात येणार. EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षासाठी मिळाल्यानंतर ही सवलत त्याच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दिला जाणार आहे. बघा, ही शिष्यवृत्ती एक वेळा मिळाली म्हणजे त्याचा जो कोर्स आहे तो पूर्ण होईपर्यंत त्याला ती मिळणार. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असे आदेश नमूद करण्यात आले आहे. ठळक बाबी बघा, राज्यात व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण 36%, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यपालन विभागासाठी आदेश लागू कोणत्या कोणत्या विभागासाठी आहे. बघा, शासकीय अनुदानित, अशासकीय, अंशतः अनुदानित, कायम विना अनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठ म्हणजेच खाजगी इत्यादी सर्व विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत, म्हणजे सर्वच इथे मोफत. हे वगळून
एवढं वगळून मोफत, वगळून विद्यापीठे वगळून. बघा, शासकीय अनुदानित, ज्यांना अनुदान जे म्हणजे खाजगी आहेत त्या संस्था, तिथे शिक्षण मुलींना मोफत मिळणार नाही, त्यात फीस भरावी लागणार. बघा क्लिअर. जे गव्हर्नमेंटचं आहे तिथेच मुलींना फ्री याच्यासाठी ॲडमिशन मिळणार. 8 लाखापर्यंत उत्पन्नाचा क्रायटेरिया. बघा, हे स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तुमचा 12वी नंतरचा. हा पण ह्याच्यात येऊन गेला आहे, डाउनलोड झाला आहे. बघा, यात सर्व अपडेट करावे लागते. हा पण व्यवस्थित ज्यांना भरायचं असेल त्यांनी व्यवस्थित बघून भरावे. चला, तर हे लेक्चर इथेच थांबूया आपण. ज्यांनाही फॉर्म भरायचा आहे त्यांनी व्यवस्थित वाचा आणि नंतर फॉर्म भरा आणि सर्व माहिती व्यवस्थित वाचा. A to Z माहिती टाकलेली आहे. काय काय शासनाचा GR आहे, काय काय नाही, त्यात काय महत्त्वाचे बदल आहे, सर्व त्यात टाकलेले आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट अशीच काही महत्त्वाची माहिती असली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल.